माझं नाव जितेंद्र फकीरचंद वायकोस, माझ्या सोबत आहे आकाश मोरे। आम्ही आज ह्या कार्यक्रमाला व्हिजिट दिली। सरपंच महोत्सव जो का लोकमत यांनी आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये स्पॉन्सर आहे बीकेटी, बिर्ला, महाधन आणि मारुती सुझुकी। तर ह्या सरपंच महोत्सवामध्ये एक कुतूहल करण्यासारखी गोष्ट अशी होती की यांनी सगळे पॅरामीटर कव्हर केले। सर्व जे सरपंचने चांगली कामगिरी केलेली आपल्या आपल्या गावामध्ये त्या सर्वांना पुरस्कार दिला। त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद वाटला की जे सरपंच मनापासून काम करतात त्यांचं बघून जे सरपंच काम करत नाही त्यांनी काम करायला पाहिजे। त्यांनी पण पुढच्या वर्षी हा जो पुरस्कार आयोजित केला जाईल त्यांना पण तो पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मी त्यांना अपेक्षा करतो। मी संभाजीनगरचा सामान्य नागरिक असल्यामुळे मी इथे व्हिजिट दिली। मी यासाठी व्हिजिट दिली होती की आपल्या शहराच्या आजूबाजूला जे पण ग्रामीण विभाग आहे त्या विभागामध्ये कशा प्रकारे काम चालते, कशा प्रकारे सरपंच काम करतात आणि कशा प्रकारे गावाचे ते हे करतात, म्हणजे पुढे आणता गावाला। तर हे ते फक्त संभाजीनगर पुरते त्यांनी नाव पुढे घ्यावं नाही, तर त्यांनी तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि देशा पातळीवर त्यांचे नाव गेले पाहिजे अशी मला माझी त्यांच्यासाठी शुभेच्छा आहे। त्यांनी जे चांगले उत्कृष्ट कार्य केले आहे त्याबद्दल माझे त्यांना खूप खूप अभिनंदन। मी येणाऱ्या वर्षामध्ये जे तिथे जे प्रतिनिधी ज्यांनी स्टेजवर बोललेले त्यांनी जे पाण्यासाठी प्रत्येक माणसाला सांगितलं की झाड प्रत्येकाने लावलं पाहिजे, झाड लावताना कोणी आडवं आलं नाही पाहिजे, प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे। प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येक गावामध्ये 5 झाडं त्याच्या नावाने लावायला पाहिजे, ज्यामुळे निसर्गाचं संवर्धन होईल, भविष्यामध्ये पाण्याची कमतरता पडणार नाही। त्यांनी खूप सुंदर अशी एक माहिती सांगितली की मागच्या वर्षी टँकर जास्त प्रमाणात लागत होते, पण त्यांनी जे प्रयोग केले त्यामुळे टँकरचं प्रमाण कमी झालं। तर त्यामुळे ज्या सरपंचांनी त्यांचं ते प्रोजेक्ट घेतला आणि गावामध्ये टँकरचं प्रमाण कमी केलं, विहीर पुनर्भरण केलं, तर ते प्रकल्प सर्व सरपंचांनी राबवला पाहिजे आणि भविष्यामध्ये पाण्यासाठी कुठल्याही ग्रामीण भागातल्या माणसांना त्रास झाला नाही पाहिजे। खास करून जे महिला वर्ग असतो त्यांना पाण्यासाठी खूप त्रासदी होते। तर त्यांनी हे कार्यक्रम बघितल्यानंतर नुसतं कार्यक्रम बघून इथून जाऊ नये, तर त्यांनी ज्या सरपंचांनी चांगले काम केलेलं आहे त्या सरपंचांचं अनुकरण करून आपल्या पण गावामध्ये हे सर्व कार्यक्रम त्यांनी बघायला पाहिजे आणि व्यवस्था करायला पाहिजे। आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी जसं सांगितलं की शाळांसाठी पण त्यांनी उत्कृष्ट पुरस्कार दिला। कशासाठी की ग्रामीण भागातले लहान मुलं जर शिकले तर ते पुढे जाणार, गावाचं नाव रोशन करणार। तर त्यांना सुसज्ज असं संगणकीकृत वर्ग स्थापन करायला पाहिजे, ग्रामीण भागामध्ये स्वच्छता राबवायला पाहिजे, ग्रामीण भागामध्ये पाण्याचं नियोजन करायला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं आहे की कुठल्या पण ग्रामीण भागामध्ये जर कुठला पर्यटक येतोय तर त्याचं स्वागत चांगल्या प्रकारे करून त्याला ग्रामपंचायतमध्ये नेऊन त्याला गावामध्ये काय काय प्रोजेक्ट राबवतोय आणि काही निधी जर पाहिजे असेल तर त्यांनी तिथं निधी ग्रामीण भागात विकास करण्यासाठी निधी पुरवा असं स्कॅनर लावायला पाहिजे, ज्यामुळे जे पण पर्यटक ग्रामीण भागात व्हिजिट देणार ते त्या स्कॅन करून निधी उपलब्ध करून देणार आणि त्या ग्रामपंचायतीचा विकास निधीद्वारे करता येणार। गव्हर्नमेंटचा पैसा जर त्यांना अपुरा पडत असेल तर त्यांनी जाहीर निवेदन करावं पेपरमध्ये की संभाजीनगरचे नागरिक हे प्रत्येक ठिकाणी मदत करायला तत्पर असतात, तर त्यांनी ती मदत मागावी। मदत मागताना त्यांनी कुठल्याही प्रकारची हे करू नये, पण प्रत्येक ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे। फक्त राज्यापुरताच नाही तर देशापर्यंत आपलं महाराष्ट्राचं नाव गेलं पाहिजे, संभाजीनगरचं नाव पूर्ण जगात गेलं पाहिजे आणि सर्व संभाजीनगरचे शेतकरी सदन झाले पाहिजे अशा माझ्या शुभेच्छा आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। स्टॉल इथे लावलेला आहे मारुती सुझुकीचे ज्या गाड्या आहे, ज्यामुळे प्रत्येक ग्रामीण भागात आपल्या सुविधेसाठी गाड्या वापरतात, तर त्यांना भविष्यामध्ये कुठे पण जाण्यासाठी काही अडचण येऊ नये त्यासाठी आम्ही कमीत कमी 6 लाखापासून तर 15 लाखापर्यंत कार ठेवलेली आहे, जेणेकरून विकासासाठी त्यांना कुठे धावपळ करायची, इतर गावात जायचं, इतर राज्यात जायचं, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात जायचं आणि तिथलच्या सरपंचाचं काही चांगल्या गोष्टी शिकायच्या तर त्याला इतर राज्यात जाणं पडणार, इतर गावात फिरणं पडणार, त्यासाठी त्याला गाडीची आवश्यकता भासणार। तर त्यांनी मारुती सुझुकीची गाडी जर घेताय कुठला सरपंच तर त्याला मारुती सुझुकीकडनं आम्ही स्पेशल डिस्काउंट देणार, कमी किंमतमध्ये गाडी त्याला करून देणार आणि
पूर्ण ग्रामीण भागामध्ये त्यांची जी पण काही कमिटी असेल तर ग्रुपनी पण ते डील करताय गाड्यांच्या सोबत, तरी आम्ही त्यांना भरघोस अशी सूट देणार आहे. मारुतीची आता जर तुम्ही बघता तर मारुती सुझुकीची पण पर्यावरणासाठी एक सुविधा दिलेली आहे की आता ग्रीन एनर्जी म्हणून जो प्रोजेक्ट आहे CNG वरती आम्ही कार काढलेली आहे, ज्यामुळे गाडीला चालवण्याचा जो खर्च अगोदर पेट्रोल राहायचा खर्च येतच नव्हता, तर गाडीपासून प्रदूषण जास्त व्हायचं. तर गाडीपासून प्रदूषण जास्त न होण्यासाठी मारुती सुझुकीने CNG कार अशा काढलेल्या आहे, ते आम्ही इथे डिस्प्लेला ठेवलेलं आहे. तुम्ही पण एकदा सर्व संभाजीनगरकरांनी पगारे ऑटो मारुती सुझुकी शोरूमला एकदा अवश्य भेट द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे आणि भरपूर डिस्काउंटचा लाभ घ्यावा. मारुती सुझुकीमध्ये या वर्षी नवीन काय कशी कार आली? आता मारुती सुझुकीमध्ये या वर्षी ज्या नवीन कार आलेल्या, अगोदर सर्व कार पेट्रोलमध्ये उपलब्ध होत्या, आता मारुतीने सर्व कार CNG मध्ये उपलब्ध केलेल्या आहे, ज्याचं ॲव्हरेज जास्तीत जास्त 35 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्ही 95 रुपयामध्ये 35 किलोमीटर जाता. हे ग्राहकांसाठी फायद्याची गोष्ट आहे आणि ते निसर्गाला एक हे करून जातं की त्यांच्या गाडीपासून इमिशन कमी निघणार CNG मुळे, तो पण त्याचा फायदा आहे. मारुतीची मोठी कार नॅनो होती, छोट्यामध्ये, तर मारुतीची सर्वात लहान गाडी मारुती 800 होती, नॅनो टाटाची होती. नॅनोची जी कार आली होती त्याची सध्या एक कॉपी येते मार्केटमध्ये, खूप चालत आहे ती गाडी MG नावाची. त्याकडे तुम्ही कसं बघता? MGच्या गाड्या पण बघा, ऑटोमोबाईल क्षेत्र एक असं असतं की सर्वच गाड्या चांगल्या असतात. ज्याला जी गाडी आवडते त्याने तीच खावं. जसं जेवणामध्ये आपल्याला जे फळ आवडतं, जे फळ आवडतं तो ते खातो. तर प्रत्येकाचं खिशाचं एक बजेट ठरलेलं असतं. मारुती सर्वसामान्यांसाठी असते. 5 लाखाच्या आतमध्ये, 10 लाखाच्या आतमध्ये. आणि जुनी गाडी जर तुम्ही प्रिफर करता तर 20,000 पासून फक्त मारुतीचीच गाडी भेटते. मारुती सुझुकी हा देशी ब्रँड आहे आणि त्याच्याकडे सर्वांनी बघायला पाहिजे. आपलं नाव? माझं नाव जितेंद्र वायकोस.